आणि यानंतर पावसासंदर्भातील काही महत्त्वाच्या अपडेट्स पाहूयात। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक शहर आणि परिसरामध्ये रात्रभर पावसाची संततधार कायम आहे। नाशिकमध्ये 11 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर, दारणा, कडवा, भावली, भाम, पालखेड, पुणेगाव, गौतमी गोदावरी, वालदेवी, भोजापूर या धरणांमधून गोदावरी विसर्ग सुरू आहे। काल धोक्याची पातळी ओलांडलेल्या गोदावरी नदीची पातळी कमी झाल्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती आजही कायम आहे। गेल्या 3 दिवसापासून गोदामाई दुथडी भरून वाहते आहे। ही आपण आता थेट दृश्य बघत आहोत। सकाळची दुतोंड्या मारुतीच्या काल माथ्यावरून पाणी जात होतं, मात्र हे पाणी कमी होता आता दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत हे पाणी आलेले। कालच्या तुलनेमध्ये आज साधारणतः 1.5 फुटाची पाण्याची पातळी ही घटलेली आहे। काल याच ठिकाणाहून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता, तो टप्प्याटप्प्याने कमी करत आता 14,000 क्युसेक वेगापर्यंत आलेला आहे। सध्या पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे, तरी देखील अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार आहे। आज मितीस नाशिक जिल्ह्यातील 11 धरण प्रकल्पामधनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। ही गोदा काठावरची आपण दृश्य बघतोय। जी मंदिरं पाण्याखाली गेलेली होती, जी मंदिरं बिलकुलच दिसत नव्हती, ती मंदिरं आता हळूहळू दिसू लागलेली आहे। गोदा काठावरचं जनजीवन अजूनही पूर्वपदावर नाहीये, मात्र जे शहरामध्ये पाणी शिरलेलं होतं, पंचवटी परिसरामध्ये जे पाणी शिरलेलं होतं ते आता हळूहळू कमी होत आहे। त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेचा मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।